अशोका न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या घडामोडी। त्यागमूर्ती माता रमाईची जयंती मी 2015ला जय भीमनगर येथे सुरुवात केली। आज माता रमाबाईची जयंती संपूर्ण जिल्ह्यात साजरी होत आहे। शहरामध्ये ठिकठिकाणी रमाई जयंतीचे बॅनर व विहिरात, वार्डात, गल्लीत माता रमाईची जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी होताना दिसत आहे। त्यामुळे माझं मन भरून आलं असून मी केलेली सुरुवात माता रमाईच्या जयंतीची आज संपूर्ण जिल्ह्यात माता रमाईंना अभिवादन करताना दिसत आहेत। त्यामुळे माझं मन भरून येत असून एक प्रकारे त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचा मला अभिमान वाटत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यागमूर्ती माता रमाईचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, भारतीय संविधानाचा, पंचरंगी धम्मध्वजाचा, जय भीम, जय भीम, जय भीम। माता रमाई जयंतीची सुरुवातच करणारा मी आहे, कारण माझ्या जय भीमनगर पासून ही सुरुवात केली होती। कुठेतरी युवा चळवळ ही त्यागमूर्ती माता रमाई जयंतीला म्हणजे त्यागमूर्ती माता रमाईलाच विसर पडत होता त्यांना। त्यामुळे माझ्या दिमागात आलं की काहीतरी करावं, म्हणून त्यासाठी मी पहिली मिरवणूक ही 2015 साली जय भीमनगरमधून काढली। आणि आज एवढे बॅनर बघून, एवढ्या रॅल्या बघून, एवढे मोठमोठे डेकोरेशन, एवढं सजावट बघून मला एवढा आनंद होत आहे। आणि माझा आनंद गगनात मावत नाही, कारण का हे सगळं करण्यासाठी मला 10 वर्ष लागले। 10 वर्षामध्ये आता हर्ष उल्हासात जयंती निघत आहे। आणि आज माता रमाईचे जे पोस्टर वगैरे सगळं बघून माझं मन एवढं प्रसन्न झाले। आणि त्यानंतर आमच्या समता सैनिक दलांनी एवढा मोठा, एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे। मी त्यांचे पण मनापासून आभार मानतो। आजचा क्षण एक 10 वर्षानंतर माझ्यासाठी तर सुवर्ण क्षण म्हणूनच आहे। का ती सुरुवात यासाठीच केली होती की मी सर्वांनी आपल्या आईची जयंती कुठं ना कुठं काढावी, घरी असो, विहारात असो, रस्त्यावर उतरून असो की आपल्या नगरात असो। आज ते फळ जे मी काढली होती जयंती, त्याला ते फळ मला मिळाल्यासारखं झालं। आणि मी एक आज निवडून आलो, मला एवढा भरभरून सपोर्ट बी केला लोकांनी। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, मला भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलांनी त्यांच्या जीवाचं रान केलं माझ्या आखरीपर्यंत तिकिटासाठी। आणि मला निवडून आणण्यामध्ये त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे। या रमाई जयंतीनिमित्त मी सर्वांना माझ्यातर्फे व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांतर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे, युवा आघाडीतर्फे मी शुभेच्छा देतो आणि थांबतो।